आता हा मात्र ट्रूथ बॉम्ब आहे की शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा, सर्व रिलिजन्सचा समान आदर केला असं मात्र म्हणता येत नाही. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते की नव्हते हे हा प्रश्नच मुळात महत्वाचा आहे का? की जसे महाराज तेव्हा वागले तसं साधारण आपण आज वागलं पाहिजे. त्यामुळे महाराज तेव्हा सेक्युलर होते की नाही हा प्रश्न त्यामुळे जास्तच प्रस्तुत ठरतो. अच्छा, महाराज तेव्हा जसे होते कारण महाराज आमचे आदर्श आहेत हा. आणि महाराज तेव्हा असे वागले होते आणि म्हणून ते जे वागले हम्म. त्यामागे जी फिलॉसॉफी होती ती योग्य आहे हा. म्हणून ते आज म्हणून नाही. ती लिटमस टेस्ट आजच्या वर्तनाला आहे असं अनेकांचं मत असतं. शिवाजी महाराजांनी बऱ्याच मशिदींना डोनेशन दिलं आणि मशिदी उभारल्या. हा. म्हणजे जसं मुघल सल्तनतचं क्लिअर ऑब्जेक्टिव्ह होतं मंदिरं तोडायचीत, हम्म. तसं शिवाजी महाराजांचं नव्हतं. शिवाजी महाराज मंदिरं तर उभारायचेच पण मशिदीही उभारायचे. इहवाद म्हणजे असं की तुमचे धर्मग्रंथ मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी जे सांगतात, पाप पुण्य स्वर्ग मृत्यू, स्वर्ग नरक वगैरे, ते धर्मग्रंथानुसार ठरेल, पण पृथ्वीवर तुम्ही कसे वागाल हे मात्र संविधानानुसार ठरेल. ह्याला म्हणतात इहवाद. ही खरं तर माझ्या मते सेक्युलरिझमच्या सर्वात जवळपास जाणारी व्याख्या आहे. पण ही सुद्धा एक व्याख्या. आता ह्या चारही व्याख्यांनुसार शिवाजी महाराज सेक्युलर होते की नाही एक एक करत बघू. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली ती रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताने अभिषेक करून घेतली. त्यांची युद्ध घोषणा होती हर हर महादेव आणि जय भवानी. त्यांचं धोरण हे होतं की आपल्याला किती भाग जिंकायचा आहे, तर 12 ज्योतिर्लिंग आणि सिंधू नदीपासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंतचा भाग आपल्याला भगव्याखाली आणायचा आहे आणि गेलेली मंदिरं पुन्हा पुनरुज्जीवित करायची आहेत. दर शिवजयंतीला आणि सर्वात जास्त खरं तर तेच वाचतं. त्यात शेवटची ओळ आहे, तेज तम अंश पर कण्णजिमी कंस पर त्यो मलेंछ वंश पर शेर शिवराज है. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं धोरण, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या प्रेरणा हा विषय महाराष्ट्रात सतत चर्चेत असतो. तो अभ्यासकांमध्ये असतो, शिवाजी महाराजांच्या आजच्या सच्च्या भक्तांमध्ये असतो, राजकारण्यांमध्ये तर असतोच. आणि एकूणच आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये भारत आज कुठे आहे, भारताने कुठे जायला हवंय याचं व्हिजन जर आखायचा विचार केला तर धर्मनिरपेक्षता हे तत्व आणि मग शिवाजी महाराज आमचे आयडॉल, मग शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते की नव्हते, आपण व्हॉट काइंड ऑफ सिस्टम्स वी शुड हॅव, हे सगळं चर्चेत येतं. यावरची मतं बरेचदा माझी राजकीय विचारसरणी काय यानुसार ठरते आणि मग त्या राजकीय विचारसरणीच्या सावलीत मग शिवाजी महाराजांना रंग दिला जातो. तर ती विचारसरणी वगैरे सगळे बाजूला ठेवून इतिहास काय सांगतोय, स्वतः शिवाजी महाराज काय म्हणाले, शिवाजी महाराजांचे दरबारी काय म्हणाले, शिवाजी महाराजांचे विरोधक शत्रू काय म्हणाले, हे सगळं जर इतिहासाच्या खऱ्या चष्म्यातनं बघायचं ठरवलं तर काय दिसेल तेच आज बघणार आहोत. आणि ते दाखवण्यासाठी आमच्या बरोबर आहेत माझे जुने मित्र तन्मय केळकर. तन्मय, वेलकम. नमस्कार. तन्मय इतिहासाचा अभ्यासक आहे, भाषाशास्त्र हा त्याची एक्सपर्टीज आहे आणि मला वाटतं अरबीचा अरबी पण शिकलाय आणि अरबी शब्दांवर काहीतरी नवीन प्रयोग करणार आहे असं बोलणं झालंय आपलं. तर तन्मय, आज शिवाजी महाराज धर्मनिरपेक्षतेच्या कॉन्टेक्स्टमध्ये नीट समजून हवेत. आपण ना आधी म्हणजे थोडं एक स्टेप आधी येऊया. मला असं वाटतं की आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते की नव्हते हे हा प्रश्नच मुळात महत्वाचा आहे का? येस. सर्वप्रथम इन मराठीच्या सर्व प्रेक्षकांना सहर्ष अभिवादन. आणि आता विषयाकडे बोलू की शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते का हे आज महत्त्वाचं खूप आहे. ह्याचं कारण सांगतो की छत्रपती शिवराय हे असं नाव आहे जे घेतल्याशिवाय महाराष्ट्रातली कोणतीच सामाजिक विचारधारा किंवा राजकीय चळवळ पुढेच जाऊ शकत नाही. तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर महाराज कसे हिंदुत्ववादी होते हे दाखवायचा तुम्ही प्रयत्न करता. तुम्ही जर समाजवादी, समतावादी, दलित चळवळ ह्यातलं काही असाल तर शिवाजी महाराज अस्पृश्यता विरोधी किंवा समतावादी कसे होते हे दाखवायचा प्रयत्न तुम्ही करता. इव्हन ओवेसी सुद्धा महाराष्ट्रात भगवे फेटे बांधून भाषण देताना आपण बघितलेलं आहे. सो इव्हन मुस्लिम चळवळीला सुद्धा किंवा इस्लामिक चळवळीला सुद्धा महाराज कसे इस्लामानुकूल होते हे दाखवण्याची फार उत्सुकता असते. त्यामुळे महाराज नक्की कसे होते आणि जी मूल्य संविधानाने स्वीकारली असं आपण म्हणतो
स्वातंत्र्य, समता, बंधुता, सेक्युलरिझम इत्यादी. त्याबाबत महाराजांचं मत काय होतं, हे महाराष्ट्राच्या संदर्भात खूप जास्त संबंधित होतं. कारण ह्या सगळ्या चळवळींचं आणि विचारधारांचं हे मत असतं, की जसे महाराज तेव्हा वागले, तसं साधारण आपण आज वागलं पाहिजे. त्यामुळे महाराज तेव्हा सेक्युलर होते की नाही, हा प्रश्न त्यामुळे जास्तच प्रस्तुत ठरतो. अच्छा. महाराज तेव्हा जसे होते, कारण महाराज आमचे आदर्श आहेत हां. आणि महाराज तेव्हा असे वागले होते आणि म्हणून ते जे वागले हं. त्यामागे जी फिलॉसॉफी होती ती योग्य आहे, हां. म्हणून ते आज म्हणून आहे. ती लिटमस टेस्ट आजच्या वर्तनाला आहे असं अनेकांचं मत असतं. बरोबर. त्यामुळे हा प्रश्न प्रस्तुत ठरतो, हम्म. रिलेव्हंट ठरतो. मेक सेन्स. तर काय मग उत्तर, शिवाजी महाराज होते का धर्मनिरपेक्ष? अच्छा, ठीक आहे. धर्मनिरपेक्षाकडे आपण थोडं नंतर येऊ. पहिले आपण सेक्युलर म्हणजे काय, करेक्ट. कारण हां. हे प्रत्येक विचारधारा किंवा राजकीय चळवळ जेव्हा सेक्युलर शब्द उच्चारते, तर त्यातून प्रत्येकाला वेगळी गोष्ट अभिप्रेत असते. ह्याचं उदाहरण देतो. जेव्हा काँग्रेसी विचारधारा सेक्युलर म्हणते, तेव्हा त्यांना नेहरूवियन सेक्युलरिझम हा अभिप्रेत असतो. नेहरूवियन सेक्युलरिझम म्हणजे हिंदूंनी आपल्या धार्मिक ओळखी किंवा धार्मिक उत्सव हे जास्तीत जास्त प्रायव्हेट स्पेसेसमध्ये, खाजगी ठिकाणी करावेत आणि सार्वजनिक ठिकाणी ते मिरवू नयेत. इतरांनी मात्र ते मिरवले तरीही चालतील. हा नेहरूवियन सेक्युलरिझमचा आजचा अर्थ प्रचलित आहे. युरोपियन सेक्युलरिझमचा जर अर्थ घेतला, हा कोणी भारतात मांडत नाही, तर तो असा आहे की राजकीय प्रणालीमध्ये आम्ही चर्चला ढवळाढवळ करू देणार नाही. ठीक आहे, हा अर्थ भारतात कोणी घेत नाही, कारण भारतात अशी व्यवस्थाच नाही. ठीक आहे. तिसरा एक अर्थ सांगितला असा जातो की सर्व धर्मांचा समान आदर केला पाहिजे, म्हणजे सेक्युलरिझम. मग राजकीय व्यवस्थेने सर्वच धर्मांशी समान आदर किंवा सर्वच धर्मांपासून समान अंतर राखून असलं पाहिजे, म्हणजे सेक्युलरिझम हा अर्थ सांगितला जातो. असे आणखीही निघतील, पण हे मुख्यतः एक अजून चौथी विचारधारा आहे की सेक्युलरिझम म्हणजे वरीलपैकी काहीही नाही, तर सेक्युलरिझम म्हणजे इहवाद. इहवाद म्हणजे असं की तुमचे धर्मग्रंथ मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी जे सांगतात, पाप, पुण्य, स्वर्ग, मृत्यू, स्वर्ग, नरक वगैरे, ते धर्मग्रंथानुसार ठरेल, पण पृथ्वीवर तुम्ही कसे वागाल हे मात्र संविधानानुसार ठरेल. ह्याला म्हणतात इहवाद. ही खरं तर माझ्या मते सेक्युलरिझमच्या सर्वात जवळपास जाणारी व्याख्या आहे. पण ही सुद्धा एक व्याख्या. आता ह्या चारही व्याख्यांनुसार शिवाजी महाराज सेक्युलर होते की नाही, एक एक करत बघू. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली, ती रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताने अभिषेक करून घेतली. त्यांची युद्ध घोषणा होती, हर हर महादेव आणि जय भवानी. त्यांचं धोरण हे होतं की आपल्याला किती भाग जिंकायचा आहे, तर 12 ज्योतिर्लिंग आणि सिंधू नदीपासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंतचा भाग आपल्याला भगव्याखाली आणायचा आहे आणि गेलेली मंदिरं पुन्हा पुनरुज्जीवित करायची आहेत. ह्याचे संदर्भ आहेत. ठीक आहे. हे कुठे ते पण सांगतो. हे पोर्तुगीज साधनांमध्येही मिळतात. जे प्रवासी महाराजांच्या दरबारांमध्ये भेटून गेले तिकडेही मिळतात. आणि महाराजांच्या पश्चात पेशव्यांनी किंवा इतरांनी जी पत्र लिहिली आहेत की महाराज साहेबांचं हे धोरण आम्ही आज प्रत्यक्षात आणू, त्यातही मिळतात. बरेच ठिकाणी हे संदर्भ मिळतात. उदाहरणार्थ गोविंदराव टेंबेंचं प्रसिद्ध पत्र आहे, म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या काळातले, की पौराणिक बऱ्याच राजांचे संदर्भ त्यांनी दिलेत की युधिष्ठिर, धर्मराज वगैरे पासून ही आपलीच रियासत होती. मागाहून राज्यकर्ते नादान निघाले, मग तिमऱ्यांचे राज्य आले, म्हणजे मुघलांचे, आणि आता ते पुन्हा घ्यायचे आपण प्रयत्न करतो. हे गोविंदराव टेंब्यांचं 1750च्या दशकातलं कधीतरी पत्र आहे, पानिपतच्या आधीचं. ठीक आहे. सो हे जर बघितलं तर महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमागे हिंदू धार्मिक प्रेरणा होती, हे नाकारता येत नाही. मग त्या अर्थाने ते सेक्युलर नव्हतं. म्हणजे धर्माशी संबंध होता का, तर नक्कीच होता. दुसरं त्याला की शिवाजी महाराजांचं जीवन कार्य काय कसं होतं याबद्दल संभाजीराजे त्यांच्या बुधभूषणम ग्रंथात जे म्हणतात, त्यात त्यांनी शहाजीराजांपासून आपले एक वंशावळ आणि त्यांची जीवनचरित्राशी थोडक्यात सांगितले. त्यात ते शिवाजी महाराजांनी जी बिरुदावली लावतात, त्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. नंबर 1 बिरुदांमध्ये आ यौवनारंभ गृहीतम लंचक्षय दीक्षा, म्हणजे तारुण्याच्या सुरुवातीला ज्यांनी मुघलांचा किंवा यवनांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे असे. दुसरं त्यातलंच, देव द्विजगवाम त्राता दुर्दांत यवनांत कहा,
देव द्विज गवाम त्राता म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक आजच्या शब्दात, आणि दुर्दांत यवनांत कहा म्हणजे मुघलांचा नायनाट करणारा. ठीक आहे. हेच पुन्हा कविराज भूषणाचं जे प्रसिद्ध गाणं आहे, जे दर शिवजयंतीला आणि सर्वात जास्त खरं तर तेच वाचतं, त्यात शेवटची ओळ आहे, तेज तम अंश पर कण्णजिमी कंस पर Correct. त्यो मलेंछ वंश पर शेर शिवराज है. म्हणजे तेज तम अंश पर, तेजाचं एक किरण सुद्धा अख्ख्या अंधाराला, कण्णजिमी कंस पर, कण्ण म्हणजे कान्हा, कान्हा जसा कंसाला तसा त्यो मलेंछ वंश पर, सर्व यवनांना शेर शिवराज आहे. म्हणजे पुन्हा ह्यातही म्लेंछ शब्दाचा बाय द वे अर्थ सांगतो. काही जणांना असं वाटतं म्लेंछ म्हणजे परकीय, बरोबर आहे, ते म्लेंछ म्हणजे परकीय बरोबर आहे. तो शब्द कसा आला तर म्लेंछ ह्या व्हर्ब धातूचा अर्थ असा आहे की स्थानिक भाषा न आल्यामुळे हातवारे करून बोलणे, हा म्लेंछचा मूळ शाब्दिक अर्थ आहे. मग तो कुणाला उद्देशून वापरायचे तर परकीय आक्रमक जे इथली भाषा न कळल्यामुळे थोडे हातवारे करून खाणाखुणांनी बोलायचे ते. पण तो अर्थ पुढे म्हणजे हे मूळ झालं, पण नंतर तो मुघल किंवा स्थानिक भाषा बोलता न येणारे मध्य आशियाई आक्रमक ह्या अर्थी तो प्रचलित झाला. नंतर मूळच्या भारतीय असलेल्या पण इस्लाम स्वीकारलेल्यांना पण म्लेंछ हा शब्द नंतरच्या काळात वापरला गेलेला आहे. बरं. सो म्लेंछ क्षय दीक्षित शिवाजी महाराजांच्या काळात इन जनरल सुलतानी यावनी आक्रमक या अर्थी वापरले, त्यांच्या क्षयाची दीक्षा घेतलेले असं बिरुद संभाजीराजांनी शिवाजी महाराजांनी शहाजीराजांना वापरलेलं आहे. देवद्विजंग ते झालं. पुढचंच त्यातलंच अजून म्हणजे हिंदू धर्म परंपरेची प्रेरणा होती की नाही याच्यातच पुढचं. ठीक आहे. इकडे धरमतरची खाडी आहे. ठीक आहे. धरमतरच्या खाडीला धरमतर नाव का पडले माहिती आहे का, तर धर्मतर, तर ह्याचा अर्थ होडी. ठीक आहे. सो धर्मशाळा कशी असते की कुणीही येऊन तिथे थांबू शकतं मोफत. ठीक आहे. अन्नछत्र, कुणीही येऊन तिकडे मोफत जेवू शकतं. धर्मादाय म्हणजे चॅरिटेबल बेसिकली. सो धर्माच्या नावे केलेली चॅरिटी, दान धर्म. सो धर्मतर म्हणजे धर्माच्या नावे केलेली होडी म्हणजे वाहतूक व्यवस्था. ते धर्मतर जिथे आहे तिथे शिलालेख कोरला संभाजीराजांनी. म्हणजे धर्मतर म्हणजे काय की नाविकाने पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी एक्स्ट्रा पैसे घेऊ नयेत, ते पैसे सरकारातून दिले जातील. आणि लिहिलंय असं की इथून पुढे हे हिंदू राज्य झाले आहे, आता ही सेवा मोफत दिली जाईल. सो हिंदू राज्य शब्द तिकडे आहे. कायम त्यांनी आपल्या राज्याला हिंदवी स्वराज्यच म्हटलेलं आहे. त्यामुळे हिंदवी असं जर ते स्वतःला म्हणत असतील तर त्याचा अर्थ दुसरा काही नसावा शक्यतो. ठीक आहे. सो हिंदवी प्रेरणा होत्या का, होत्या. जिथे जिथे मंदिरं तोडली गेली, विठोबाचं पंढरपूरचं तोडलेलं होतं, तुळजापूरचं तर अफजल खानाने तोडलेलं होतं, तुळजाभवानीचं. इतरही बरीच होती. म्हणजे महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला गेले, जिंजीजवळ सेंगुत्ती पेरुमलाचं एक मंदिर होतं, म्हणजे विष्णूचं एक मंदिर आणि शंकराचं एक मंदिर. ते दोन्ही काहीच वर्षापूर्वी तोडून तिकडे मशिदी बांधल्या होत्या. ती पुन्हा मशिदी तोडून मंदिर रिस्टोर केली, आजही आहेत ती मंदिर. ठीक आहे. शिवाजी महाराजांनी शिवाजी त्यांच्या महाराज, दक्षिण दिग्विजयात केलंय. येस. सो धार्मिक प्रेरणा होत्या का, ठासून ठासून होत्या. ठीक आहे. हिंदू धर्मविषय. ठीक आहे. आणि जेव्हा त्यांना राज्याभिषेक करायचा होता, तो राज्याभिषेक सुद्धा हिंदूच परंपरांनी झालेला आहे. काही जण म्हणतात की ब्राह्मणांनी विरोध केला मग शाक्त करावं लागलं. शाक्त म्हणजे सुद्धा हिंदूच झाला पुन्हा. देवीचे उपासक अहिंदू असूच शकत नाहीत. ठीक आहे. सो हे सगळं जर बघितलं तर धार्मिक परंपरा नक्की होती. म्हणजे राज्याचं धोरण हे धार्मिक परंपरांनुसार चालायचं का तर चालायचं, हिंदू धार्मिक परंपरांनुसार चालायचं तर चालायचं. आता तिसरा अर्थ, युरोपियन जो अर्थ आहे की राज्यामध्ये चर्चने ढवळाढवळ करू नये, तसा होता का तर इथे मुळात चर्चच नव्हता. आणि इथे ज्या धार्मिक संस्था होत्या त्या असंही राज्यात ढवळाढवळ करायच्या एवढ्या राहिल्याच नव्हत्या. ठीक आहे. तरी पण महाराजांनी असं होऊ नाही दिलेलं की आश्रम किंवा मठाधीश सांगतील आणि राजा ऐकेल, असं झालं नाहीये. त्या अर्थाने सेक्युलर कदाचित म्हणता येईल. असे प्रसंगच असे फार कमी होते. युरोपमधल्या चर्चची ढवळाढवळ फार इतक्या लेवलची होती की राजे जमीनदाराच्या लेवलला आलेले आणि पोप एक प्रकारे अघोषित सम्राट बनलेला. ते जाऊ द्या. तर 3-4 हे जे अर्थ आपण बघितले सेक्युलरिझमचे, एक नेहरूवियन सेक्युलरिझम सारखं तर नव्हतंच. दुसरं, सर्व धर्मांना समान वागणूक होती का तर हा एक मुद्दा राहिला ॲक्च्युली महत्त्वाचा.
की जनरली असं सांगितलं जातं, सांगणाऱ्यांची इच्छा अशी असते की आज भारतात हिंदू मुस्लिम किंवा इतर कुठलेही सांप्रदायिक दंगे होऊ नयेत. त्यामुळे हिंदूंनी मुस्लिमांच्या आणि मुस्लिमांनी हिंदूंच्या धर्मभावनांचा आदर करावा, असं लोकांचं म्हणणं असतं. कारण तो शिवाजी महाराजांनी सुद्धा केलं असं म्हणून त्यांची उदाहरणं दिली जातात. आता हा मात्र ट्रूथ बॉम्ब आहे की शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांचा, सर्व रिलिजन्सचा समान आदर केला असं मात्र म्हणता येत नाही. याचं कारण सांगतो. 2-3 उदाहरणं देतो त्याचीच. एक म्हणजे विजापूरहून जेव्हा अफजल खान स्वराज्यावर आक्रमण करायला निघाला, त्याला का पाठवलं आदिलशहाने, त्याचं पत्र आहे. आणि त्यात आदिलशहाने असं म्हटलंय की उत्तर कोकणात शिवाजीने केलेल्या कारवायांमुळे इस्लामची हानी झाली आहे आणि इस्लामच्या प्रसारात तिकडे बाधा येत आहे. हे आदिलशहाचं बोलणं झालं. शिवाजी महाराजांचे समकालीन चरित्रकार कवींद्र परमानंद नेवासकर, त्यांनी शिवभारत हा संस्कृत ग्रंथ शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे समकालीन. त्यात ह्या मुद्द्यावर ते असं म्हणतात, आता डोंबिवलीतच बसलो म्हणून जवळपास उदाहरण आहे. त्वया विजित्य कल्याणम तथा भीमपुरीमपी यावनानां महासिद्धिनिलयाः किल पातिताः. मराठीत, त्वया विजित्य कल्याणम, तू जिंकून घेतलंस कल्याण, तथा भीमपुरीमपी, आणि तसंच भिवंडी, आणि यावनानां महासिद्धिनिलयाः, महासिद्धिनिलय म्हणजे मशीद, यावनांच्या म्हणजे मुस्लिमांच्या ह्या केसमध्ये मशिदी किल पातिताः, पाडल्या. ठीक आहे. सो त्याचेच इतर संदर्भ असे मिळतात की ह्या भागात कल्याण, भिवंडी आणि उत्तर कोकणाच्या काही भागात काही मशिदी पाडल्या, काही मशिदी पाडल्या नाही पण त्यांचं धान्याच्या गोदामात रूपांतर केलं. हे शिवाजी महाराजांनी तोरणा त्यांच्या 16व्या वर्षी जिंकला, तिथून स्वराज्य स्थापना झाली असं आपण म्हणतो. त्याच्या 10 वर्षानंतरचं हे मी सांगतो, म्हणजे अफजल खानाच्या स्वारीच्या 1-2 वर्ष आधीचं. ठीक आहे. त्यामुळे पुन्हा ते दक्षिणेतली उदाहरणं आपण पाहिलीच. गोव्यातली अशी उदाहरणं, गोव्यात जेव्हा महाराजांनी स्वारी केली, सावंतवाडीलाच्या आसपास त्यांचा मुक्काम होता, तर तिकडे त्यांना गोव्यातल्या हिंदूंनी अशी खबर दिली की इथे पोर्तुगीजांचे भयानक अत्याचार चालू आहेत. तर महाराजांनी गोव्यावर अशी ऑल आऊट अटॅक नव्हता केला, पण गोव्याच्या काही ठाण्यांवर स्वाऱ्या केल्या आणि तिथे ज्या पाद्र्यांनी, फादर्स, जेसुईट हा उपदेश काढला होता, त्यांना अटक केली आणि त्यांना म्हटलं की चला तुम्ही हिंदू बना. चौघांनी नकार दिला, चौघांचे तत्काळ शिरच्छेद झाले. आणि ह्याने वचक बसलेला आहे. गोव्यात म्हणजे सप्तकोटीश्वर नावाचं एक देऊळ आहे. म्हणजे गोवा जे आपण नॉर्थ गोवा म्हणजे जिकडे सगळ्यात जास्त टुरिझम चालतो, त्याच्या किनाऱ्यापासून, नॉर्थ गोव्यालाच पण किनाऱ्यापासून आतमध्ये बरीच देवस्थानं जवळपास आहेत, नागेशी, मंगेशी, रामनाथी. ठीक आहे. ती तिकडे ह्यासाठी आहेत कारण तो भाग पोर्तुगीजांच्या राज्याच्या जस्ट बाहेर होता, त्यामुळे पोर्तुगीज मुलखातून तिकडे आणून ती वसवली. त्याच्या मात्र अजून दक्षिणेला नदीकाठी, नदीच्या पलीकडे सप्तकोटीश्वराचं देऊळ आहे. ते पोर्तुगीजांनी पाडलं होतं, ते महाराजांनी पुन्हा वसवलं. आजही महाराजांचा पुतळा त्या देवळात आहे. ठीक आहे. सॉरी, नॉट पुतळा, पण शिलालेख तर आहेत आणि फोटो वगैरे. पुतळा की नाही मला आठवत नाही, टू बी फ्रँक. हे सगळं बघता तुम्ही आमच्यावर कितीही आक्रमण केलं तरी चालेल, तुम्ही आमची कितीही देवळं तोडली तरी चालतील, तुम्ही आमच्यावर कितीही जाळपोळ, लुटालूट, बलात्कार केले तरीही चालतील, आम्ही मात्र तुमच्या रिलिजनचा आदर करणार. हे शिवाजी महाराजांचं धोरण नव्हतं आणि सेक्युलरिझमचा आज प्रचलित अर्थ हा आहे. त्या अर्थाने महाराज सेक्युलर अजिबात नव्हते. अजिबातच नव्हते. ठीक आहे. सो सेक्युलरिझमचे 3-4 अर्थ जे पाहिले, 3-4 पैकी कोणता बरोबर ह्याच्या तपशिलात जायला नको. जे काही अर्थ तीनही 4ही अर्थांनी महाराज सेक्युलरच नव्हते. शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ असं जर आपण डिव्हाइड केलं तर शिवाजी महाराजांच्या आधी ज्या सत्ता इथे होत्या, मुघलेतर सत्ता, मुघलेतर, ओके, हा, त्या सेक्युलर होत्या असं वाटतं. ओके. शिवाजी महाराजांच्या आधी इथे, कारण म्हणजे मुघलेतर मी गृहीतच धरतोय की त्या तर सेक्युलर नव्हत्याच. बरोबर. त्याच्या आधी जे सत्ता होते ते म्हणजे यादव होते, देवगिरीचे. बाकी कदंब राजवंश होता गोवा आणि कोकणात, आणि राष्ट्रकूट, गुर्जर प्रतिहार, शिलाहार हे सगळे होते. तर ह्या सगळ्यांविषयी एक समान गोष्ट अशी आहे की हे सगळे कधी शैव स्वतः होते, कधी वैष्णव होते, पण ह्या सर्वांनीच जी मंदिरं बांधली, ज्या लेण्या कोरून घेतल्या, त्या
उदाहरण देतो. वेरूळचं कैलासनाथ मंदिर आहे. वेरूळपासून जवळ अजिंठा आहे. वेरूळला जवळपास 21 गुहा आहेत. 21 मधल्या काही हिंदू आहेत, काही बौद्ध आहेत, काही जैन आहेत. एकाच ठिकाणी. ठीक आहे. तुम्ही कुठलीही लेणी जर बघितलीत, कारले लेणी, भाजे लेणी, पितळखोरे, अजिंठा सुद्धा, सगळीकडे जसे बौद्ध देवी देवतांची आणि जैन देवी देवतांची शिल्प आहेत, तशी काही हिंदू देवी देवतांची पण आहेत. ठीक आहे. पैकी कारले लेण्यांना कुणी कुणी देणग्या दिल्या ह्या चैत्य उभारायला, त्यांची नावं आहेत ब्राह्मी लिपीत. काही ग्रीक आहेत, काही भारतीय आहेत, त्यातले काही दक्षिण भारतीय आहेत, उत्तर भारतीय सुद्धा आहे. ते नावांवरून साधारण लक्षात येतं की कुठले. ग्रीक तर लगेच लक्षात येतं. ठीक आहे. तर हे सगळे आहेत. त्यामुळे रिलिजनवरून किंवा पंथावरून, मी सारखं रिलिजन शब्द वापरतो कारण धर्म म्हणजे रिलिजन हो. फार चुकीचा शब्द आहे. बरोबर. सो रिलिजनवरून आपपरभाव हा इस्लामी हुकुमतीपूर्वी भारतात फार कमी होता. नव्हता अगदी असं म्हणणार नाही. कधी होता ते थोडा वेगळा विषय होईल, पण नव्हता. मुख्यतः म्हणजे जवळपास नव्हताच. ठीक आहे. कारण So हे ते पंथ secular. बऱ्यापैकी एकमेकांबरोबर त्याचं कारण सांगतो असं की ह्या पंथाचा आणि हा वेगळ्या पंथाचा ह्याच्या मधली जी सीमारेषा आहे ना, ती कायम धुसर होती भारतात, कायम. उदाहरणार्थ तुम्ही आज हे पॉडकास्ट बघत असताना तुम्ही जरा 1 मिनिटं पॉज करा आणि तुमच्या देव्हाऱ्यात बघा. हां, घरी जे देवघर असेल त्यात तुळजाभवानीची मूर्ती असेल किंवा कुठल्याही देवीची असेल, विठ्ठलाची असेल, दत्तगुरूंच्या पादुका दत्तगुरूंचे असल्या तर असतील, असतील. correct. ठीक आहे. अजून तुमचे कोणी वेगळे गुरु असतील तर ते असेल, गणपती बाप्पा असेल. किती पंथ झाले? गणपती बाप्पा म्हणजे गाणपत्य, विठोबा म्हणजे वैष्णव, शंकराची पिंडी किंवा काय महापिंडी असेल, असणारच. खंडोबा किंवा म्हसोबा, असे देवता असेल तेही सुद्धा शैवच झाले, आणि देवी म्हणजे शाक्त झाली. शिवाय दत्तगुरु तर दत्तगुरु म्हणजे आणखी दत्त संप्रदायाचा. हो. त्यामुळे पंथापंथावरून आपल्यात भेद नव्हतेच कधी, किंवा ह्या पंथाचा म्हणजे तो त्या पंथाचा नाही असं नव्हतं. ह्याचं एक उदाहरण, हे सर्वच फक्त भारतात नाही, सर्वच पौर्वात्य संस्कृतीमध्ये असंच आहे. उदाहरणार्थ ज्यांना हे कळत नाही ते पाश्चात्य जपानमध्ये सर्वे घ्यायला गेले की आर यू बुद्धिस्ट और शिंतो, त्यांना और हाच शब्द माहीत नाही जपान्यांना. हे का ते हेच नाही. 67% सांगितलं बौद्ध आणि 73% सांगितलं शिंतो. करा गणितात. घ्या. हे चीनमध्ये पण कन्फ्युशियन की बुद्धिस्ट की एथिस्ट. ठीक आहे. आता कम्युनिझमच्या प्रभावामुळे एथिस्ट जास्ती झाले, पण एथिस्ट हे सांगितलं जवळपास 80%, बुद्धिस्ट सांगितलं 3%, आणि कन्फ्युशियन सांगितलं 10%. करा गणित, 100% होतच नाही. त्यामुळे पंथाचं जे गणित आहे हे फक्त पाश्चात्य आणि धर्मांधतेकडे झुकणाऱ्या पाश्चात्य मनाची उपज आहे, आणि ती भारताला आणि इतर पौर्वात्य संस्कृतींना लागूच नाही आहे. ह्याचा अर्थ भारतात सर्व काही हंकीडोरी होतं आणि युटोपियन असं नाही आहे. भारतात जे प्रॉब्लेम होता तो पंथाचा नाही, तो वर्णाचा प्रॉब्लेम होता, की जो नंतर जातीचा बनला. पंथावरून कायदे भिन्न नव्हते, वर्णावरणावरून होते. आपल्याकडे मुख्य विषय काय? सेक्युलरिझम. बरोबर. इक्वॅलिटी विषय नाही आहे, सेक्युलरिझम विषय आहे. ठीक आहे. सेक्युलरिझम वरून आपल्याकडे कधी काही प्रॉब्लेम नव्हता. तरी शैव वैष्णव आहेत, वाद आहेत. किंवा दक्षिण भारताविषयी बोलायचं झालं तर अख्खा तमिळनाडू जैनचा शैव, शैवचा वैष्णव झाल्याची उदाहरणं आहेत. कर्नाटकात शैवांमध्ये पण लिंग आहेत, म्हणजे वीरशैव वर्सेस वैष्णव असे वाद होते आणि आजही थोडे थोडे आहेत. पण म्हणून नॉट ॲट दॅट स्केल, म्हणजे शिया वर्सेस सुन्नी किंवा ऑल मुस्लिम्स अगेन्स्ट काफिर्स ह्या स्केलला काहीच नाही आहे. ते होते, थोडे राजकीय पण रंग होते. उदाहरणार्थ सर्वात जास्त धार्मिक हिंसा केलेला भारताच्या इतिहासातला सर्वात कुप्रसिद्ध राजा कोण असेल? एनी गेस? अशोक. हो. आणि तो का केलं माहिती आहे का? कारण काही जैन आचार्यांनी असा उपदेश केला की बौद्ध महावीराचा शिष्य होता आणि त्याने बौद्ध पंथ स्वीकारलेला, त्यामुळे त्याला राग आला. त्याने सांगितलं की तुम्ही हे ह्या पोथ्यांमधलं हटवा, तर त्यांनी नकार दिलं. मग त्यांच्या कत्तली झाल्या, आणि ह्याच कारणाने आजीविकांच्या झाल्या. म्हणजे तिकडे राजकीय रंग आहे, दार्शनिक नाही. रिलिजियस नाही. हा, ठीक आहे. सो ह्या गोष्टी झाल्या आहेत. पण इस्लाम पूर्व भारतात सेक्युलरिझम किंवा पंथावरून भांडण ही फारशी नव्हती. परत शिवाजी महाराजांकडे येऊ. सेक्युलर नव्हते, मग त्यांच्याकडे मुस्लिम सरदार तर खूप होते.
तर हां, हे एक सांगितलं जातं. ह्याचं कारण असं आहे, हे का सांगितलं जातं तेही सांगतो. कारण इस्लामी हुकुमतीत हिंदू सरदार भरपूर होते. म्हणून हिंदू राज्यातही मुस्लिम सरदार भरपूर होते, असं भरपूर असावेत अशी सांगणाऱ्यांची इच्छा असते. म्हणून ते तसं सांगायचा प्रयत्न करते. विशफुल थिंकिंग एक प्रकारे. पण ह्याविषयी गजानन भास्कर मेहेंद्रे सरांनी एक सखोल संशोधन करून यादीच एक छापलेली आहे. शिवाजी महाराजांच्या सेवेतील हिंदू, मुसलमान व ख्रिस्ती सेवक. महाराजांच्या सेवेत हजारो लोक असतील. त्यांनी 700 अशा लोकांची 700च्या आसपास 500 ते 700 लोकांची यादी दिली आहे. हिंदू पण, मुस्लिम पण, ख्रिश्चन पण. की कोण माणूस, त्याचा नामोल्लेख कुठल्या कागदपत्रात सापडतो, त्या कागदपत्राचं नाव आणि त्याची अल्फाबेटिकल यादी. जवळपास 500च्या वर हिंदू आहेत, 3 मुस्लिम आहेत आणि 2 ख्रिश्चन आहेत. आणि ह्या यादीमध्ये अनेक अशी नावं वगळली आहेत, जी आपल्याला गोष्टीमधून माहीत पडतात, पण त्याचे ऐतिहासिक संदर्भ सापडत नाहीत समकालीन. उदाहरणार्थ हिरोजी फर्जंद नाव त्यात वगळलंय. हिरोजी फर्जंद शिवाय आपल्या आग्र्याहून सुटकेची गोष्ट पूर्णच होत नाही. होत नाही, पण हिरोजी फर्जंदचे समकालीन संदर्भच नाहीत. म्हणून ते यादीत नाही. हां, अशी अनेक हिंदू पण नावं वगळले. मदारी मेहतर नाव वगळलंय. हा. कारण ते सुद्धा समकालीन, ते जवळपास 100-125 वर्षांनंतर पहिला उल्लेख मदारी मेहतरचा मिळतो. त्या नाव वगळलंय. बरीच नावं वगळले जे आपल्याला ऐकायची सवय आहे, पण जी समकालीन साधनात नाहीत. त्यामध्ये 3 मुस्लिम आणि 2 ख्रिश्चन आहेत. ते जे 2 ख्रिश्चन होते ते पण 1.5 वर्षात पुन्हा पोर्तुगीजांकडे गेले. आणि जे 3 मुस्लिम होते, एक काझी हैदर, सिद्दी हिलाल आणि आय गेस नूरखान बेग, ठीक आहे, पैकी ही तीनही नावं 1657च्या आधीची आहेत. म्हणजे जस्ट टू पुट थिंग्स इन कॉन्टेक्स्ट. 1630ला महाराजांचा जन्म आहे. 1646ला तोरणा जिंकला, तिकडनं स्वराज्याची स्थापना आपण मराठी मानतो. बरोबर. 1657ला अफझल खानाची स्वारी आहे. आणि अफझल खानाच्या स्वारीनंतर प्रशासकीय बदल मोठे झाले, की त्याच्या आधी महाराजांना मुळात जहागीर का मिळाली, कारण ते शहाजी राजांचे चिरंजीव म्हणून वडिलोपार्जित मिळाली. सो त्यांनी लावलेल्या प्रशासकीय व्यवस्था, तिथल्या नेमणुका ह्या महाराजांनी तशाच ठेवल्या होत्या 1657 पर्यंत. 57 नंतर महाराजांची जहागीर वेगळी, शिवाजी महाराजांची आणि शहाजी राजांची वेगळी असं झालं. मग शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेमणुका केल्यात आणि त्यात नवीन मुस्लिम नेमणुका केल्या नाहीयेत, ज्या आहेत त्याही बदलल्यात. काही ठिकाणी 1-2 म्हणजे 1657 नंतर त्यांनी ज्या मुस्लिम नेमणुका होत्या त्या बदलल्या. तरी 1-2 ठिकाणी आहेत, म्हणजे फारसी ट्रान्सलेटर, अर्थातच, ठीक आहे, तेही नंतर हिंदू गेलेत. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रात जे पारसनीस आडनाव आहे त्याचा अर्थ फारसी लिहिणारा असा आहे. बरं, ते हिंदूंचं आडनाव आहे. आता हिंदूंचंच आडनाव आहे ते, ठीक आहे. सो ते ही बदललंय. आणि नंतर इब्राहिम नूरखान बेगच्या ऐवजी मराठी, म्हणजे कोकणी, आय गेस दर्या सारंग का दौलत, मी नाव विसरलो, पण सिंधुदुर्ग विजयदुर्ग बांधण्यात त्याचा मोठा हात आहे. तो पुढे नौदलाचा प्रमुख बनलेला आहे, आरमाराचा. सो तोही नंतर बदलला. 1657 नंतर मुस्लिम नाव मिळतच नाही खरं तर. ती जी यादी दिली आहे त्यात ही जी 3 मुस्लिम नावं सांगितली त्यांच्या नोंदी या 1657च्या आधीच्या आहेत. सो हे जे एक चित्र निर्माण केलं गेलंय, की महाराजांच्या सैन्यात कोण म्हणतं 5%, कोण म्हणतं 20%, कोण म्हणतं 57%, 100च्या वर टक्के नसतात, नाही तर तेही म्हटले असते. तर तसं काही नाहीये दुर्दैवाने, म्हणजे जे म्हणतात त्यांच्या दुर्दैवाने. नाही आहेत मुस्लिम सेवक त्यांचे जास्ती. 3 म्हणजे जी 600च्या आसपास नावं त्यातले 3 हे म्हणजे 1% कमी होतं. ठीक आहे, बरोबर. सो तसं आहे. ह्याचा अर्थ आज तर कसं वागावं ह्याच्याविषयी मी काही सांगत नाही. आपण महाराजांच्या इतिहासात काय त्याची आपली चर्चा चालू. बरोबर. दुसरा एक अंग असतो की शिवाजी महाराजांनी बऱ्याच मशिदींना डोनेशन दिलं आणि मशिदी उभारल्या. म्हणजे जसं मुघल सल्तनतचं क्लिअर ऑब्जेक्टिव्ह होतं मंदिरं तोडायचेत, तसं शिवाजी महाराजांचं नव्हतं. शिवाजी महाराज मंदिरात उभारायचेच, पण मशिदीही उभारायचे. असाही एक तर त्याच्याविषयी सांगतो. काय आहे की एक रायगडावर मशीद उभारली जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ, असं सांगितलं जातं. पण ती मशीद आहे हे खरं आहे. रायगडाचं सर्व बांधकाम काय शिवाजी महाराजांची नाही आहेत. रायगड आज जसा दिसतो तसा शिवाजी महाराजांनी उभारलाय, पण त्याच्या आधी शेकडो वर्षापासून रायगड आहे, किल्ला म्हणून तो आहे. रायगड शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बराच काळ मुघलांकडे होता. 1733 पर्यंत सिद्ध्यांकडे होता. म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर 40-50 वर्ष रायगड इस्लामी हुकुमतीत होता.
त्यामुळे त्यांनी मशीद उभारली असणं सहज शक्य आहे. ती काही महाराजांनीच उभारली पाहिजे असं नाहीये. दुसरं असं की इंदापूरच्या एका मशिदीला त्यांनी इनाम दिलं असं सांगितलं जातं. हो ॲक्च्युली ते असं आहे की इनाम आधीपासून होतं, ते त्यांनी कंटिन्यू केलं. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की जी मंदिरं तोडायची नाहीत ना, त्यांची इनामं मुस्लिम राज्यकर्ते सुद्धा कंटिन्यू ठेवायचे. असं होतं. इनामं म्हणजे एक प्रकारे राज्यकर्त्यांनी प्रजेला दिलेलं वचन असं म्हणून ते बहुतेक केलं असेल. म्हणजे हे सेक्युलर भारतातच पहिल्यांदा घडले, की आश्रमांच्या किंवा देवळांच्या जमिनी जप्त करायला सुरुवात केली. म्हणून केशवानंद भारती खटला जो झाला त्यासाठी झाला. त्याच्या आधीच्या हजारो वर्षात हे नव्हतं घडलं इतकं भयानक ते सेक्युलर राज्यसत्तेत घडलेलं आहे. पण महाराजांनी इंदापूरचं सांगतोय मी, ती जी होती ती कंटिन्यू केली आहे, ते इनाम. आणि उलट जालन्याला एक काय म्हणतात त्याला, खानकाह किंवा मठ टाईप होता. जालन्यावर स्वारी केली तेव्हा त्या मठाची पण नासधूस केली, फकीराचा होता. ठीक आहे. त्यामुळे फकीराने महाराजांना शाप दिला की तू लवकरच मृत्यू तुझा होईल. म्हणजे नासधूस त्या मुस्लिम नासधूस केली मठाची म्हणून. केल्याबद्दल. आणि तिथून पुढे काही महिन्यात महाराजांचा मृत्यू झाला असं आहे. पण म्हणजे असं नाही की सगळ्याचकडे मशिदी बांधायचे किंवा बांधलेल्या मशिदींचा आदर करायचा असं काही नाहीये. जी इनामं होती, जमीन जे इनाम दिलेले होते त्या कंटिन्यू केल्या असं आहे. जालन्याचं जे मी आत्ताच सांगितलं त्याच्या बाबतीत असंही आहे, ती संदर्भ दाखवेन मी त्याचा, की जालन्यावर स्वारी केली. स्वारी केल्यानंतर बरेच व्यापारी किंवा इतर प्रशासन त्या मठात आश्रय घ्यायला शिरले. मग त्या मठावर पण स्वारी केली आणि लूटमार तिकडनं केले असं आहे. त्यामुळे जेव्हा स्वारी करायचं डोक्यात आहे, तेव्हा मग मठ किंवा खानका यांचा सुद्धा मुलाहिजा ठेवला जाणार नाही असं धोरण नक्की होतं. अच्छा. हां. आणि महाराजांनी नवीन मशीद बांधली, जिकडे ह्यापूर्वी मंदिर, मशीद काहीही नव्हतं, काही तिथे नव्हतं. मशीद हां. बांधली. असं एकही उदाहरण नाहीये. असं एकही उदाहरण एकही नाही. उदाहरण नाहीये. म्हणजे कोणी मुसलमान गेलाय महाराजांकडे आणि मला मशीद बांधायची, पैसे द्या म्हणालाय. नाही, असं नाही झालेलं. हे रायगडावरच असं झाल्याचं म्हणतात. पण तेही मी सांगितलंच, की ती महाराजांनी बांधली याला पुरावा नाही. याला पुरावा नाहीये नाहीये, काहीच. नाही. अच्छा. हे जे अफजल खानाचा कोथळा काढला आणि शास्त्री खानाची बोटं छाटली, हं. हे म्हणजे महाराजांच्या कारकिर्दीतलं जे झळाळती हां. काही त्यांची कामगिरी त्यातली हे दोघं आहेत. यामागे हिंदुत्व, यामागे धार्मिक प्रेरणा, यामागे त्यांचं हिंदू धर्माबद्दलचं प्रेम, असं जे सगळं पोर्ट्रे होतं, हां. डू यू सी दॅट दॅट इट इज कन्सिस्टंट विथ शिवाजी महाराज? नाही, आता ह्या ज्या मोहिमा आपण म्हणतोय त्या जरा थोड्या टॅक्टिकल डिटेल्समध्ये जाऊया त्याच्या, की शाहिस्तेखानाची बोटं छाटली, ती बोटं चुकून छाटली. ॲक्च्युअली त्यालाच मारायचं हो, होतं. अर्थात. हो, ठीक आहे. बरोबर. सो तो एक प्रकारे त्या काळचा सर्जिकल स्ट्राईक होता. अतिशय Yes. थोड्या लोकांनी हो. अतिशय थोड्या लोकांनी गुप्तपणे थेट हल्ला करणे आणि स्वतःची एकही प्राणहानी होऊन तर परत येणे. त्या काळची सर्जिकल स्ट्राईक होता. सो इथे युद्धनीतीचा भाग आहे. इथे राजकारण धर्म करण्याचा भाग नाहीये. हेच अफजल खानाबाबत, की खान दगा करणार हे जवळपास गृहीतच धरून चाललेले आहे. कारण त्याचा तसा इतिहासच होता. करेक्ट. त्याने ह्या आधी अनेकांना असंच मारलेलं होतं भेटीसाठी बोलून. सो तो आला, त्याने दगा केला नाही केला तरी आपण तयारच होतो. ठीक आहे. हा पुन्हा टॅक्टिकल डिटेल झाला. पुन्हा ते धर्मकारण राजकारणातलं काही नाहीये. हवं तर उलट असं म्हणता येईल, की शत्रूला दया दाखवावी असं जर कुठलं हिंदू धर्मग्रंथ म्हणत असेल तर ते महाराजांनी पाळलेलं नाही. जर म्हणत असेल तर म्हणणारेही धर्मग्रंथ आहेत, न म्हणणारेही आहेत. धर्मग्रंथ आहे. बरोबर. ठीक आहे. कोथळा काढल्याच्या नंतर अफजल खानाचं काय केलं ह्याच्यावर मात्र धार्मिक मुद्दा येतो. काही जण म्हणतात की त्याचं मुंडकं पूर्ण आदर सन्मानासकट स्थापित केलं आणि त्याच्यासमोर नैवेद्य वगैरे दाखवायची प्रथा आणली, असं काही लोक म्हणतात. ॲक्च्युली तसं नाही आहे. मुंडकं छाटलं आणि मंदिराच्या कोनाड्यात लावलं, किल्ल्याच्या एका बुरुजावर कोनाड्यात लावलं, असे काही उल्लेख आहेत. काही उल्लेख असे आहेत की बुरुजाच्या खाली काढलं आणि त्या बुरुजाला अफजुल्या बुरुज किंवा अब्दुल्या बुरुज नाव पडलं किल्ल्यावर, असे काही उल्लेख आहेत. दोन्ही ह्या आदर दाखवायच्या गोष्टी नाहीच आहेत. नैवेद्य सुरू केला असं जे म्हणतात, ते नैवेद्य अफजल खानाच्या मुंडक्याला नाही येतो. म्हणजे अफजल खानाचं मुंडकं ही काही पूजनीय गोष्ट नाही ना त्यांना. तर जुन्या काळी भूताखेतांना अंगारे धुपारे नैवेद्य एखादा घास ठेवणे हे प्रकार होतेच. तशातला एक प्रकार असू शकतो. मुंडक्याच्या खाली जे धड होतं
त्याचं काय केलं याचे मात्र पुरावे जास्त बोलके आहेत. 91 कलमी बखर म्हणून एक आहे. खरं तर ती महाराजांच्या थोड्या नंतर लिहिली गेली. महाराजांच्या मृत्यूच्या 80-90 वर्षानंतरची आहे 91 कलमी बखर. पण त्यात उल्लेख असा आहे की तुळजाभवानीस उपद्रव केल्याबद्दल धडाच्या गुदद्वारातून लोखंडी मेघ घालून ती मानेतून बाहेर काढली सळई. का? कारण तुळजाभवानीस उपद्रव केला. हा त्या बखरीतला उल्लेख आहे. म्हणजे मुंडक्याविषयी कधी कधी आदरात्मक उल्लेख आहेत, धडाविषयी नाहीत. आणि जरी समजा त्यांनी नैवेद्य त्याचा आदर म्हणून केला असेल किंवा विजयाची ट्रॉफी म्हणून केला असेल, धडाचं काय? ठीक आहे. दुसरं त्यालाच धरून मुद्दा, समजा आपण असं मानू की मुंडक्याला आदर दाखवायचा होता, तर ते हिंदू परंपरेनुसारच आहे की शत्रू मरणांतानी वैराणी, मृत्यूनंतर वैर संपतं, असं मात्र फक्त हिंदूच म्हणतात. हिंदूच म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे ते ती त्या प्रेरणा अर्थाने शेवटी हिंदू हिंदू बीज आहे, प्रेरणाच आहे. हिंदूच प्रेरणा आहे. ठीक आहे. पण तरी शत्रूला वचक बसावा म्हणून इफ यू आर बॅड वी आर युअर डॅड, हम्म. हे मात्र जागोजागी जे सांगितलेलं आहे त्यात अफजल खानाच्या धडाचा उल्लेख नक्की करता येईल. आणि हे फक्त अफजल खानाचं धड नाही, हे कित्येक म्हणजे पूर्णच मराठी शाहीच्या इतिहासात महाजी शिंद्यांच्या नंतर तुकोजी होळकरांपर्यंत पठाणांना वचक बसवण्यासाठी जे जे केलंय उत्तर भारतात, त्या सगळ्याच्या मोठ्या याद्या सांगता येतील. पण शत्रूचं मन परिवर्तन करू, त्याच्यासमोर सत्याग्रह करू, त्याचं मन बदलेल, त्याच्यातला माणूस जागा होईल, त्याच्या मनात दयाभाव जागेल, ह्यावर 1920 पूर्वी कुणाचाही विश्वास नव्हता. 1920 नंतरही नव्हताच, पण 1920 पूर्वी कोणी असं मांडायचंही नाही. ठीक आहे. आणि महाराष्ट्र नाहीच नाही. हम्म. त्यामुळे ह्या भ्रमात आपण राहू नये की शत्रूला त्यांनी फार दया दाखवली आणि त्यातून विजय मिळवला. तसं नाहीये. म्हणजे अफजल खानाची कबर वगैरे नाही, अफजल खानाची कबर ती खरंच अफजल खानाची आहे का ह्याविषयी वाद काय आहेत सांगतो. एकतर कबर असेल ना तर शरीराचे सगळे भाग तिकडेच असतात, बरोबर. पहिली गोष्ट. इकडे संदर्भ जसं म्हणतात की धड काही म्हणतात त्या कोणाड्यात, काही म्हणतात ह्या बुरुजाखाली. सो धड आणि मुंडकं वेगळं आहे, हे तर हे पहिलं. तर क्लिअर आहे. दुसरं असं की मुंडक्या धडाचं काय केलं ह्याचं नक्की संदर्भ नाहीत. आणि तिसरं असं की ती कबर म्हणजे ते जे थडगं म्हणतात आज, धडाचं काय केल्याचे संदर्भ नाही म्हणजे ते 91 कलमी केल्यानंतर काय केलं. हा हा, हा हा ह्याचे नेमके संदर्भ सापडत नाहीत. आणि वेगवेगळ्या काळातली प्रतापगडाची वेगवेगळी प्रवास वर्णनं किंवा सर्व्हे गॅझेटियर मधले त्यांचे रिपोर्ट्स आहेत. बऱ्याच 19व्या शतकातल्या रिपोर्ट्समध्ये थडग्याचा उल्लेख सापडत नाही, अफजल खानाच्या थडग्याचा उल्लेख सापडत नाही. ती नंतर केलेली गोष्ट असायची शक्यता फार दाट आहे. म्हणजे थोड्या थोड्या बारीक बारीक गोष्टींचेही उल्लेख सापडतात हो. आणि अफजल खानाचं थडगं सारख्या मोठ्या गोष्टीचे सापडत नाहीत. ही बाब विचारात घेण्यासारखी आहे ह्या प्रतापगडाच्या बाबत. ठीक आहे. बरोबर. त्यामुळे एकतर शत्रूला दया दाखवावी ह्या मताचे महाराज नव्हते, याची इतरही अनेक उदाहरणं आहेत. सर्वात ज्वलंत उदाहरण तर प्रतापराव गुजरांचं आहे. हो. ठीक आहे. त्यामुळे महाराज त्या विचारांचे असेही नव्हते. काही लोक म्हणतात की कारतलब खानाला खिंडीत पकडलं आणि त्याच्यानंतर जाऊ दिलं म्हणजे धर्मवाद दिली, तर तसं नाहीये. कारतलब खानाकडनं पण जाण्याच्या बदल्यात जे वसूल केलंय त्या अशाच गोष्टी होत्या ज्या पुढे आदिलच्या विरुद्ध वापरता येतील. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण सारखं तर आपण अजिबात नसावं ह्याचं महाराजांच्या मनात पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होते. ठीक आहे. सो तो विषयच नाही आहेत महाराजांच्या बाबतीत की शत्रूला मरणांत आणि वैर आणि जिवंत पण शत्रूला धर्मवाद द्यावी, मृत्यूनंतर त्याचा सन्मान करावा, असं एक कन्फ्युजन काही महाराजांच्या डोक्यात नाही. म्हणजे महाराजांची धार्मिक प्रेरणा कोणत्या दिशेने जाते, कारण हिंदू धर्मात दोन्ही प्रेरणा आहेत हा, असं म्हणतात. दोन्ही आहेत. हो. तर पण ती कोणत्या दिशेने जाणार आहे याबद्दल. येस. म्हणजे एक पृथ्वीराज चौहान मार्ग, दुसरा चाणक्य मार्ग. महाराज चाणक्य मार्गी होते बऱ्याचपैकी. औरंगजेबाच्या एका दरबारातला एक हे मी तो स्पेसिफिक वाचून दाखवतो. हा. खाफी खान नावाचा तो महाराजांना जहन्नमी म्हणायचा आणि त्याने त्याच्या मुंतखब उल बाब या मुंतखब उल बाब यात लिहिलं की शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी सक्त नियम बनवले होते की युद्धात जर त्यांना कुराण शरीफची प्रत सापडली तर त्यांनी तिचा कधीही अनादर करू नये. ती प्रत सन्मानाने आपल्या जवळच्या एखाद्या मुस्लिम व्यक्तीच्या किंवा सैनिकाच्या स्वाधीन करावी. असं काही. आता ह्याच्यावर 2-3 मुद्दे आहेत. पहिले 2 मुद्दे हा उल्लेख खरा आणि प्रामाणिक आहे असं मानून सांगतो की शत्रूच्या सुद्धा धार्मिक ग्रंथांचा आदर करावा असं फक्त हिंदूच मानतात. त्यामुळे ती पण शेवटी धार्मिक प्रेरणाच आहे. येस. दुसरं असं, इस्लाम मध्ये काय लिहिलंय, कुराण, हदीस, सिहा सित्ता म्हणजे ज्या 6 हदीस आहेत
त्याच्यात काय लिहिलंय हे महाराजांच्या काळात कुठल्याही हिंदूला माहीत नव्हतं. त्याचं कारण सांगतो, हे सगळे ग्रंथ अरबी आहेत. महाराजांच्या काळात राजभाषा फारसी होती. फारसी येणारे हिंदू भारतभर होते. अरबी येणारे हिंदू काही कोणी असल्याचं ऐकिवात तरी नाहीये. अच्छा. असतील चुकून माकून तर माहीत नाही, पण इतिहासात तरी त्यांचे उल्लेख नाहीत. त्यामुळे धर्मग्रंथात काय लिहिलंय आणि त्याची प्रेरणा घेऊन हे करतायत का, ह्याविषयी महाराजांना खरं तर क्लॅरिटी नव्हती. सर्व हिंदूंप्रमाणे, आजच्याही बहुतांश हिंदूंप्रमाणे महाराजही तेव्हा हेच मानत असणार आहेत की अफजल खान, शाहिस्ते खान हे धर्मवेडे आहेत, ह्यांना मारलं की शांत होईल, असंच महाराज मानत असणार आहेत. त्यामुळे जर धर्मग्रंथांचा आदर हम्म. हा नैसर्गिक होता. आणि हा फक्त हिंदूंचाच आहे. खरंय. सर्वच धर्मग्रंथांचा आदर करावा. सर्वच उपासना पद्धती किंवा उपासना पद्धती ह्या शीर्षकाखाली जे जे सांगितलं जातं ते सगळं शेवटी एकाच परमेश्वराकडे आहे असं फक्त हिंदू मानतात. म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन, शीख फक्त मानतात. ठीक आहे. तर त्यातून महाराजांनी ते केलं असायची शक्यता दाट आहे, जर हे खरं असेल तर. आता खरं नसायची शक्यता काय आहे ते पण सांगतो. मगाशी जो मी जालन्याचा उल्लेख सांगितला तो मुंतखाबुल लुबाब मधलाच आहे. म्हणजे महाराज कुराणाचा आदर करा असं म्हणतात आणि जर पीर फकीरांचे खानका लुटतात, हे दोन्ही एकाच ग्रंथात आहे संदर्भ. आता दोन्ही पण खरे असू शकतात, त्याचं कारण मी सांगितलं. कुराणाचा आदर करावा हा खोटा असू शकतो, माहित नाही, कारण तशा प्रकारचा इतर कुठलाच संदर्भ नाहीये. अच्छा, हा एकच संदर्भ आहे. हा, म्हणजे मुंतखाबुल लुबाबच्या बाहेर इतर कोणी असं म्हटलंय असं नाहीये. ह्या उलट फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश साधनांमध्ये कुणी ॲबेकॅरे एक आहे, तो महाराजांना जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस म्हणतो. अजून कुणी आहे जो असं लिहितो, मी ह्या सगळ्यांचे संदर्भ देईन. मला बहुतेक मनुचीच्या फ्रेंच मेमॉरमधला आहे की हा असा शिवाजी असा बंडखोर आहे जो इस्लामची विटंबना करण्यात आणि मशिदींबाहेर डुकरं मारून कापण्यात स्वतःला खूप धन्यता मानतो. हो का? खूप मोठे ट्रुथ बॉम्ब आहेत ह्यात. ठीक आहे. ह्याच्या थोडं अजून पूर्वीचं ट्रुथ बॉम्ब सांगतो की शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, शहाजीराजांचे वडील मालोजीराजे, शिवाजीराजांची आई जिजामाता, जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधवराव, लखुजीराजे जाधवराव निजामशहाच्या सैन्यात होते आणि हे आदिलशहाच्या सैन्यात. यांच्याशी सोयरीक जुळवायची होती. म्हणजे शहाजीराजांच्या वडिलांना जिजाऊंच्या वडिलांकडे सोयरीक जुळवायची होती, म्हणून ते वारंवार पत्रव्यवहार करत होते आणि हे उत्तर देत नव्हते. म्हणून ह्यांनी काय केलं असेल तर निजामशहाच्या राज्यातल्या मशिदीमध्ये डुकरं मारून कापली, जेणेकरून निजामशहा त्यांच्यावर दबाव आणले की जा बाबा, त्याला काय हवं ते कर. आणि बकरीतला उल्लेखच आहे की प्रसंग ऐकून बादशाह कष्टी झाला, म्हणजे निजामशहा कष्टी झाला आणि त्याने लखुजी जाधवरावांना सांगितलं की जा त्याचं काय करायचं ते बघा, आणि मग पुढे ती सोयरीक जुळली. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत की क्रेझी. येस, म्हणजे पुन्हा हेच मगाशी जे मी म्हटलं, इफ यू आर बॅड वी आर युअर डॅड, हे जोपर्यंत समोरच्याला म्हणजे ह्या मनोवृत्तीला जोपर्यंत सांगता येत नाही, मनात ठसत नाही, तोपर्यंत तुमचं गळेच कापायला येणार. ह्याची क्लॅरिटी तत्कालीन हिंदू राज्यकर्त्यांना होती. 1920च्या पूर्वी सर्वांनाच होती. म्हणजे 1893चं पहिला हिंदू मुस्लिम दंगल जे म्हणतात, पहिली हिंदू मुस्लिम दंगल, ती पण ह्याच कारणाने झाली आहे की तोपर्यंत ना सार्वजनिक गणेशोत्सव नव्हता, हिंदू ताबूतच सामील व्हायचे. ताबूत म्हणजे ताजिया, शियांचा जो असतो तो, आणि त्यात कुणीतरी अशी कामं केली आणि मग पहिला हिंदू मुस्लिम दंगा ब्रिटिश राजवटीतला ज्याला म्हणतात तो तेव्हा झाला. मग त्याच्या पुढच्या वर्षीपासून ताजिया बंद आणि सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला. मग हिंदू तिकडे जे करायचं ते इकडे करायला लागले, उत्सव वगैरे. पण तोपर्यंत सगळ्यांना डोक्यात हे क्लिअर होतं की आपण कोण आणि शत्रू कोण, म्हणजे भारतातल्या सर्वधर्मीय जनतेला. आणि मध्ययुगात तर खूपच खूप होतं. तर हे जे मी सांगितलंय ना, ते सगळ्यांचे संदर्भ देईन, ते पॉडकास्ट स्क्रीनवर दाखवा, संदर्भ स्क्रीनवर दाखवा. हो हो. तर आपण आज 21व्या किंवा 20व्या शतकात ज्या मानसिकता घेऊन वागतो त्या जर 16व्या शतकात कोणी ऐकल्या की तर ते म्हणतील किती अंधश्रद्धाळू लोक आहेत हे. 16व्या शतकातले लोक 20व्या शतकातल्या लोकांना म्हणतील की 20व्या शतकातले लोक किती अंधश्रद्धाळू आहेत.
कारण ही अंधश्रद्धाच झाली ना, की सर्वच धर्म एकमेकांचा आदर करतात, सर्वच रिलिजन्सचा आदर आपण करावा. ह्या अंधश्रद्धा तर 16व्या शतकाच्या दृष्टीने सर्व धर्म अंधश्रद्धाच आहेत. एकसारखेच चांगले, एकसारखेच वाईट आहेत. हां, त्यांच्या दृष्टीने अंधश्रद्धाच झाल्या. हम्म. माझ्याही दृष्टीने झाल्या, पण त्यांच्या दृष्टीने तर फारच फार झाल्या. हम्म. तर त्यामुळे हे आपल्याला चुकीच्या संकल्पना सांगितलेल्या आहेत, ऐतिहासिकदृष्ट्या चुकीच्या. आज कसं वागावं कॅन बी डिफरंट डिबेट. ऐतिहासिकदृष्ट्या चुकीच्या आहेत संकल्पना. मग म्हणजे शेवटचा तू त्याचं उत्तर दिलंय ऑलरेडी. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर हा पॉडकास्ट निरर्थक आहे त्या अर्थाने. तर आज महाराज असते तर काय, त्याचं 2-3 प्रकारे मी उत्तर देतो. पहिलं तर इस्लामच्या संदर्भात किंवा हिंदवी अस्मितेला, हिंदवी संस्कृतीला शत्रू मानणाऱ्यांच्या संदर्भात काय केलं पाहिजे, ह्याचं उत्तर शिवाजी महाराजांनी जे दिलं असतं ते आजच्याच काळातल्या एका अजून वेगळ्या राजकारणाच्या शब्दात मी देतो. जिसको जिस भाषा में समझ आता है उसको उस भाषा में समझाएंगे, असं म्हणणारा एक राजकारणी आपल्या काळात आहे. ते शिवाजी महाराजांनी धोरण अवलंबलं असलं. ह्याचं कारण असं आहे की 1453 साली छापखान्याचा शोध लागल्याच्या नंतर जे बायबलचं झालं ते इंटरनेटच्या शोधानंतर इस्लामचं होतं. कोणाचं झालंय. आणि त्यामुळे इट इज ऑल इन दी ओपन नाव. म्हणजे गेल्या 1300 वर्षात 1400 वर्षात पहिल्यांदा असं झालंय की कंटेंट सर्व काफिरांना दिसलेलं आहे. त्या कंटेंटचं पुढे काय करावं ह्याच्यावरून काफिरांमध्ये पण मतभेद आहेत, मुमिनांमध्ये पण मतभेद आहेत. कंटेंट उघड झालं असं पहिल्यांदा. आणि महाराजांना जर कंटेंट कळला असता तर त्यांनी काय केलं असतं, तर हे काही मी सांगायची गरज नाही. हे त्यांच्या एकूण उदाहरणावरून आपल्याला दिसतच आहे. अमेझिंग. म्हणजे हे तुम्ही आता हे पुढचं वाक्य पॉडकास्टमध्ये शक्यतो घेऊ नका. पण सत्येन वेलणकरच्या सोबत जेव्हा एकदा चर्चा झाली तर तो असं म्हणाला की महाराजांना जर हे तेव्हा माहीत असतं तर त्यांनी एकही मशीद आणि एकही कुराणची प्रत भारतात शिल्लक ठेवली नसती. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे जर आपण आतापर्यंत तू जे काही सांगितलंयस हां. ते जर विचारात घेतलं तर द ओनली प्रॉब्लेम ऑफ दॅट टाइम वॉज की कुराण आणि हदीसमध्ये काय लिहिलं हे माहिती नव्हतं. त्यामुळे या परकीय सत्तेशी कसं वागायचं याची लिटमस टेस्ट ते फक्त ते कसे वागतात त्यानुसार ठरवून Yes. त्यानुसार ते रिप्लाय द्यायचे. हो. पण त्यांना हे तर माहिती होतं की हे शत्रू आहेत आणि हे आपल्या संस्कृतीवर हल्ला करतात येस आणि ते आपली संस्कृती संपायला आलेत. येस. म्हणजे ह्याची 2 शिवाजी महाराजांच्या उत्तर काळातली देतो, म्हणजे मराठी शाहीतलीच पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची. जेव्हा महादजी शिंदेच्या फौजा पुन्हा दिल्ली जिंकायला गेल्या पानिपत नंतर 10-12 वर्षांनी, तेव्हा त्यांनी नजीब खानाची कबर शोधून खोदून काढली. ज्याच्यामुळे पानिपत झाला, ज्याने अब्दालीला इकडे आणलं होतं. त्याच्या कबरीतली हाडं बिडं फेकून दिली इकडे तिकडे. ठीक आहे, हे एक. दुसरं, आज जो आपण पाकिस्तान म्हणतो ना, तेवढाच भाग काही फक्त इस्लाम बहुल नव्हता, मुस्लिम बहुल. आजचा दिल्ली, मग आग्रा, मथुरा हाही भाग मुस्लिम बहुल होता जोपर्यंत मुघलाई होती तोपर्यंत. ह्या सगळ्या भागात तुफान पठाणांच्या कत्तली केल्यात शिंदे आणि होळकरांनी. शिंदे आणि होळकरांच्या नावे खौफ खायचे ते लिटरली, जोपर्यंत मुघलाई होती आणि जोपर्यंत शिंदे होळकर दोघंही होते. म्हणजे जे आपण म्हणतो शहेनशाह आलम आज दिल्ली ताप आलम, क्रेडिट गोष्ट शिंदे होळकर, खास करून शिंदे. ठीक आहे. सो त्यांच्या नावे चळाचळा कापणारेच रोहिले पठाण त्या भागात होते. म्हणजे फक्त शौर्य नाही तर क्रौर्यातही आपल्या कुठे कमी नाहीत ह्याची जाणीव त्यांना होती. ठीक आहे. म्हणजे कुठपर्यंत सांगतो, जोपर्यंत हे होतं तोपर्यंत. हे 1810चं दशक धरू. पुन्हा सांगते 1920च्या आधी कुणालाच काहीच कन्फ्युजन नव्हतं. काय माहितीये का की हा एवढा मोठा कॅनव्हास आहे ना शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा सुद्धा, भारतावर झालेल्या अनंत आक्रमणांचा सुद्धा, त्यामुळे ही क्लॅरिटी येणं खरंच कठीण आहे तसं. आणि यू हॅव ऑल द रेफरन्सेस, त्यामुळे ती तशी यायला मदत होते. फक्त हे सेक्युलरिझमचं प्रेम आणि त्याला व्हॅलिडेशन शिवाजी महाराज हे जरा टॅकल करायला पाहिजे. हां, तर ह्याच्याविषयी एक ॲज अ क्लोजिंग रिमार्क मी हे म्हणेन की महाराज सेक्युलर होते का नाही ह्याचं उत्तर तर आपण पाहिलं. तर आता आपण कसं असावं, सेक्युलर असावं का नसावं किंवा काय असावं बेसिकली, ह्याच्याविषयी मी हे म्हणेन की सेक्युलरिझम
ही इहवाद ह्या अर्थाने जर घेतलं तर खरं तर चांगलीच संकल्पना आहे, की पृथ्वीवर आपण कसं वागावं हे पृथ्वीवरच्या कायद्यानुसार ठरेल. बाकीचं धर्मग्रंथात तुम्ही पाप-पुण्याच्या संकल्पना धर्मग्रंथात बघू शकता. हा एक तसा पटण्यासारखा मुद्दा आहे. पण तो पटण्यासारखा मुद्दा सगळे लोक स्वीकारतायत का? हे बघितलं पाहिजे. आपण सेक्युलरिझम स्वीकारावा, कारण त्याने सामाजिक सलोखा वाढेल. बरेचसे लॉ अँड ऑर्डर इश्यूज किंवा दंगली ह्या टळतील आणि आपलं लक्ष, आपले पोलीस, आपलं लॉ अँड ऑर्डरवरचा खर्च तिकडे जाण्याऐवजी तो विज्ञान, तंत्रज्ञान, वीज, पाणी, रस्ते ह्याकडे वळेल. म्हणून सेक्युलर आपण असलं पाहिजे असं अनेकांचं मत आहे आणि ते बरोबर मत आहे. म्हणजे असं कोणाला नाही वाटणार की असं होऊ नये, पण असं आपल्याला वाटतं म्हणून इतर प्रत्येकालाही वाटेल असं नाहीये. मग असं कुणाला नाही वाटत आहे की असं असं असावं. पृथ्वीवरचं राज्य वेगळं आणि स्वर्गाचं वेगळं. भारतात भारतीय संविधान सर्वोच्च आणि आपापले पर्सनल लॉ हे सर्वोच्च नाहीत, असं सगळ्यांनाच वाटावं अशी आपली इच्छा आहे. पण जर तसं नसेल वाटत तर ते आपण स्वीकारलं पाहिजे. पण आपण स्वीकारत का नाही? कारण 2 अंधश्रद्धांची झापडं आपल्या डोळ्यावर आहेत. एक म्हणजे सर्वच रिलिजन थोड्याफार फरकाने तसेच आहेत. ठीक आहे. हे चुकीचं आहे. मी तुम्हाला एक थोडं विनोदी किंवा अतिशयोक्त वाटेल असं उदाहरण देतो. रामायण, मुंबईची रेल्वे स्टेशन्स आणि लोणचं ह्यात काय साम्य आहे? शून्य. पण ह्यात साम्य मी शोधून दाखवतो. रामायण हा धर्मग्रंथ आहे, लोणचा खाद्यपदार्थ आहे आणि मुंबईची वाहतूक व्यवस्था, रेल्वे ही वाहतूक व्यवस्था आहे, पण तिघांमध्ये खार समान आहे. लोणच्यात खार असतो, रामायणात सेतू बांधणारी खार आहे आणि मुंबईच्या रेल्वे स्टेशनमध्ये खार हे स्टेशन आहे. म्हणून हे तिन्ही समान नाही आहे ना. तिघांमध्ये एक काहीतरी गोष्ट समान शब्द ऐकू येतो म्हणून ह्या तिन्ही गोष्टी समान नाही आहेत ना. तसं सर्वच रिलिजन समान, म्हणजे अहिंसेचा काही बाबतीत अतिरेक करणारा जैन पण समान आणि इस्लाम पण समान, किंवा जैन पण बौद्ध पण समान आणि तलवारधारी शिखही समान असं नाही आहे. प्रत्येक रिलिजन ज्याला आपण म्हणतो त्याचं स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे, ते इतर रिलिजन्सच्या वर अवलंबून नाहीये, स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे. ठीक आहे. आणि ते म्हणणं तुम्हाला जे म्हणायचंय त्याच्याशी मिळतं जुळतं असं नाहीये. हे आपण स्वतः ठसवलं पाहिजे. लहानपणी परिसर नावाचं पुस्तक असायचं, मराठी गणित परिसर, त्यातला शेवटचा धडा मला आजही तोंडपाठ आहे, कारण खूप आवडायचं मला ते. नेहमी खरे बोलावे, दयाळूपणाने वागावे, मुक्या प्राण्यांना मदत करावी, चांगली कामे करावी, ही शिकवण आपल्याला सर्व धर्म देतात. ॲज इट इज मला आजही पाठ आहे. ही शिकवण आपल्याला सर्व धर्म देतात. ठीक आहे. पण असं शाळेतल्या पुस्तकात लिहिणं एक गोष्ट आहे आणि खरोखरच तसं मानणं ही थोडी वेगळी गोष्ट आहे आणि ती भ्रामक समजूत आहे. तर जर काही रिलिजन्स किंवा काही रिलिजियस पोथ्या तसं नसतील मानत तर ते नाही मानत हे मान्य केलं पाहिजे. उपाय त्याच्या पुढे निघू शकतात. हे जर मान्यच आपल्याला नसेल तर मात्र उपायांवर चर्चाच होऊ शकत नाही, किंवा ही समस्या आहे हेच जर तुम्ही म्हणत नसाल तर उपाय तरी कसे शोधाल. ठीक आहे. त्यामुळे असं इकडे पण खार आहे, रामायणात पण खार आहे, लोणच्यात पण खार आहे आणि मुंबई रेल्वे पण खार आहे म्हणून तिघांना एकसारखं म्हणून उपयोग नाही. जे आहे ते म्हणावं. लेट्स कॉल स्पेड स्पेड अँड देन वी कॅन परहॅप्स डिस्कस. ही चूक केल्यामुळे ज्यांचे आदर्श म्हणून आपण सेक्युलरिझम घेतो त्या युरोपियन सेक्युलर देशांची आजची अवस्था बघा, आणि त्यांचं बघून आपण शिकलं पाहिजे. ह्या अर्थाने 2 प्रकारचे आदर्श असतात, कसं असावं ह्याचं पण, कसं नसावं ह्याचं पण. युरोपियन देशांनी प्रगती केली ह्याचं कारण 16-17 शतकातला सेक्युलरिझम हे होतं, पण 20व्या-21व्या शतकात सेक्युलरिझममुळे त्यांची अधोगती झालेली आहे. हे त्यांचं बघून आपण शिकलं पाहिजे. दोन्ही प्रकारे सेक्युलरिझमचा आदर्श आपण त्यांच्याकडे काय हवं आणि काय नको दोन्ही अर्थाने घेतला पाहिजे, आणि मग आपण समस्या आहे हे स्वीकारू आणि मग कदाचित त्यावर उपाय शोधू. दॅट इज अ बिग आणि हे आपण शिवरायांकडून शिकू शकतो की ही कॉल्ड अ स्पेड अ स्पेड. ठीक आहे. ते तर आपण नक्की शिकू शकतो. सेक्युलर होते की नाही ह्याच्यापेक्षा सेक्युलरिझम किंवा इतर संबंधित मुद्द्यांविषयी शिवाजी महाराजांनी समस्या काय आहे हे डोळ्यावर कुठलीही झापडं न लावता मान्य केलं आणि मग पुढे धोरणं आखली. तसं आपण करूया. इतकंच म्हणून मी आजचं माझं बोलणं संपवतो. सुपर. म्हणजे रेफरन्सेस सुद्धा, उदाहरणं सुद्धा, आणि आता जे शेवटचं तू अनालिसिस केलंस ते सुद्धा, ऑल ऑफ इट अमेझिंग. थँक्यू सो मच तन्मय. मला वाटतं वेगळं काही बोलायला सांगायला राहिलं नाही, पण आपण इन मराठी मंथनची कॉन्स्टंट थीम ही आहे की आपल्याला कसं जगायचंय, आपल्याला इथून पुढे कसं जायचंय हे आपण आपलं ठरवायचंय.
त्यात आपल्या वैयक्तिक जीवनात आपण कसा उत्कर्ष साधणार आहोत हे जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच वी लिव्ह इन अ सोसायटी दॅट इज नॉट अंडर आवर कंट्रोल. त्यामुळे ही सोसायटी कोणत्या दिशेने जाणार आहे, ती कोणत्या दिशेने जातीये हे बघून जे काही चूक आहे, जे काही चूक असू शकतं, जे काही चूक असण्याची शक्यता आहे, ते ओळखून त्यावर काय उपाययोजना केली जाऊ शकते. ॲटलीस्ट ते चूक आहे हे ओळखणं, हे आपलं काम आहे. कारण अजून 10, 20, 50, 100 वर्षांनी सुद्धा भारत टिकायला हवा, आपल्या पुढच्या पिढ्या टिकायला हव्यात. बस एवढं बोलून थांबतो. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.